शुभप्रभात माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो. आजच्या आपल्या या क्लासमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या पाठ्यपुस्तकातून नवीन पाठ शिकणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे मालतीची चतुराई. विद्यार्थ्यांनो, आपल्या या पाठामध्ये मालती व मल्लन्ना हे शेतकरी जोडपे आहेत. त्यांचा एक बैल हरवला आहे. आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच जिथे काही चित्र दिले आहेत त्याच्यामध्ये दोघांचे चित्र बघू शकता. म्हणजे मालती आणि मल्लन्ना यांची दोघांचे चित्र आहेत आणि त्याचबरोबर एका बैलाचं चित्र दिलं आहे त्यामध्ये. आणि तिथे एक बैल त्यांचा हरवलेला आहे. चोरलेल्या बैलाला चोर गुरांच्या बाजारामध्ये विकण्यासाठी आणतो आणि मालती आपल्या बैलाला ओळखत असते आणि आपल्या चतुराईने मालतीने कशा प्रकारे त्या चोरापासून आपल्या बैलाला आपल्या घरी परत आणलं याबद्दलचाच आपला हा पाठ आहे. तर चला पाठाची सुरुवात करूया आता आपली. पाठ क्रमांक 25, मालतीची चतुराई. मल्लन्ना शेतावरून घरी आला. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला जो व्यक्ती दिसत आहे त्या शेतकऱ्याचं नाव आहे मल्लन्ना. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. गायी जिथे बांधण्यात येतात त्यांच्या त्या जागेला आपण गोठा म्हणत असतो. तर अशा जागेवर मल्लन्ना यांनी आपल्या दोन्ही बैलांना बांधले. त्याला चारा पाणी दिले. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. जो मालती है ये घर में उसने सब्जी रोटी बनाई थी. तो जैसे ही मल्लन्ना घर पे आता है वैसे अपने दोनों बैलों को वो उस गोठे में बांध कर उसे चारा पानी देता है. हाथ पांव धोकर वो अंदर आता है. दोघांनी जेवण केले. दोनों साथ में खाना खाते हैं. मल्लन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. दमला म्हणजे खूप थकला होता. तो आपको सबको पता ही है, जो किसान होते हैं, जो किसान खेती में जब काम करके आते हैं तो बहुत ज़्यादा थके हारे रहते हैं क्योंकि वो फिज़िकली बहुत थके हुए रहते हैं. खेतों में बहुत से काम करने होते हैं किसान को. तो ऐसे ही मल्लन्ना बहुत दिन भर काम करके थक चुके थे. मल्लन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पड़ताच त्याला झोप लागली. बहुत ज़्यादा थके होने के कारण मल्लन्ना को बिस्तर पर जाते हुए ही नींद लग गई. सकाळी तो लवकर उठला. बाहेर आला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दूसरा बैल गायब. हमारे सबसे पहले पैराग्राफ में बच्चों दोनों बैलों को लेकर मल्लन्ना जब घर पे आता है और घर पे आने के बाद रात के समय में जो भी होता है वो बहुत थका हारा आता है. दोनों बैलों को बांध कर उसे चारा पानी देकर वो हाथ पैर धोता है और खाना खा के तुरंत सो जाता है. जैसे ही उसकी सुबह नींद खुलती है मल्लन्ना की, तो गाय के कोठे में वो देखता है कि सिर्फ एक ही बैल रहता है और एक बैल वो गायब हो जाता है. इसके बारे में सबसे पहले पैराग्राफ में हमें दिया हुआ है. अभी अगला पैराग्राफ पढ़ते हैं. अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दूसरा बैल कुठे गेला? मल्लन्नाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. आता मल्लन्नाच्या आवाजावरून तुरंत लवकर झटकन ती बाहेर येते मालती आणि बघते तर काय, खरंच गाईच्या गोठ्यामध्ये फक्त एकच बैल होता. या गोष्टीचे तिला स्वतःही आश्चर्य वाटले. नवल वाटणे म्हणजे इथे आश्चर्य वाटणे. मल्लन्नाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. अब यहाँ पे कभी कभी ऐसा हो जाता है, हम अपने गांव की तरफ, हम सभी को पता है गांव की तरफ बहुत से जो किसान होते हैं उनके बैल जोड़ी होती है. और कभी कभी ऐसा हो जाता है कि अगर किसी जानवर को, मतलब गाय या बैल को बहुत प्यास लगती है तो वो बहुत झटपटाते हैं, जिसकी वजह से उसकी जो डोरी रहती है बांधने की वो छूट जाती है. और कभी कभी ऐसा होता है कि गलती से भी छूट जाती है. तो ऐसे जो जानवर होते हैं तो कभी कभी दूसरों के घरों में भी जाकर रह जाते हैं. तो ऐसे ही इनको लगा कि शायद ऐसा ही अपना बैल कहीं गांव में गया रहा होगा. इसकी वजह से मालती और मल्लन्ना दोनों के दोनों गांव भर में घूम के अपने बैल को ढूंढते हैं. गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना. दोघंही खूप थकले. अब पूरा गांव घूमने के बावजूद उन्हें जो बैल है वो नहीं मिल पाता. दोनों बहुत थक जाते हैं और थकने के बाद घर आते हैं. आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मल्लन्ना डोक्यावर हात लावून बसला. थके हारे दोनों भी, मालती और मल्लन्ना, घर आते हैं और घर आने के बाद बहुत चिंता व्यक्त करते हैं कि हमारा एक बैल जो है वो नहीं मिला, वो कहाँ गया होगा. एक
अभी सिर्फ एक ही बैल बचा है और उस पर हम खेती कैसे करेंगे। आप सभी को पता है बच्चों, खेती करने के लिए हमें 2 बैलों की ज़रूरत पड़ती है। तो अब सिर्फ एक ही बैल बचा था और एक बैल गुम हो चुका था, जो पूरा गांव ढूंढने के बावजूद भी नहीं मिला। अब मल्लाना यहाँ पे जो है बहुत ज़्यादा चिंता उसे होने लगती है और बहुत ज़्यादा सोच में मल्लाना यहाँ पड़ जाता है कि अब हम खेती कैसे करेंगे। 3-4 दिवस गेले। अब देखिए अगले पॅरेग्राफ में हमें क्या बताया है, अगले अनुच्छेद में 3-4 दिवस गेले. मल्लांना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची. अब बच्चों आगे हमारे पाठ में ऐसा दिया हुआ है कि 3-4 दिन बीत जाते हैं. मल्लांना अपनी पत्नी को कहता है, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो. गुरांचा बाजार म्हणजे आपल्याला माहिती आहे जिथे कुठे छोटे छोटे गावं असतात तिथे तालुक्याच्या ठिकाणी गुरांचा बाजार भरत असतो. खूप मोठा गुरांचा बाजार भरत असतो. तिथे गुरांची विक्री होत असते, म्हणजे घेणदेण होत असते. असं ते तालुक्याचं ठिकाण म्हणजे गुरांचा बाजार. तर अशा ठिकाणी मालती आणि मल्लांना जायचा विचार करत होते. तिथून एक नवीन बैल खरेदी करण्याचा विचार करत. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची. अब मालती यह कहती है मल्लाना को कि सच है आपकी बात, हमें ज़रूर एक बैल खरीदना चाहिए, क्योंकि एक बैल पर हम खेत की जुताई नहीं कर सकते. म्हणजे आपण शेताची नांगरणी करू शकत नाही किंवा शेत जुंपू शकत नाही, असं इथे मालती त्यांना म्हणते. दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आता दोघेही आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आलेले होते आणि तिथे गुरांचा खूप मोठा बाजार भरला होता. त्या बाजारामध्ये जनावरांची खरेदी आणि विक्री सुरू होती. आपण या चित्रामध्ये बघू शकता. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. आता सुरुवातीला त्यांच्याकडे जो एक बैल उरला होता त्या जोडीला शोभेल असा एक बैल बाजारामध्ये ते शोधत होते. तेवढ्यात मालतीला त्याचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. एवढ्यामध्ये जोडीला शोभणार असा एक बैल शोधत शोधत मालतीला त्या गुरांच्या बाजारामध्ये आपला तोच बैल दिसला जो त्यांचा हरवलेला होता. दोघंही पटकन आपल्या बैलाजवळ गेले. हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. आपल्या बैलाची ओळख मालतीला असते आणि पटकन मालती आपल्या बैलाला ओळखत असते आणि दोघंही आपल्या बैलाजवळ जाऊन मालती आपल्या बैलाच्या पाठीवरून हात फिरवत असते, त्याच्या अंगावरून हात फिरवत असते. तिथे अंजारले गोंजारले म्हणजे काय, तुमच्या पाठ्यपुस्तकातही दिलेलं आहे, प्रेमाने थोपटणे. आपण जनावरांच्या अंगावर थोपटत असतो, म्हणजे असं आपला हात त्याच्या अंगावर फिरवत असतो. त्याप्रमाणे इथे मालतीने त्या बैलाच्या अंगावर थोपटले. या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरड करायला सुरू केली. आता बघा इथे मालती अजिबात भीत नसते आणि जसंच आपल्या बैलाला ते ओंजाळते तेव्हा तो मालक जो आहे, बैलाचा मालक तिथे येत असतो आणि मालती त्याला सरळ म्हणत असते सर्वांच्या समोर की याने आमचा बैल चोरला. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला. हे अगदी बरोबर आहे. जो चोर व्यक्ती असतो, जर त्यांनी कुठली चोरी केली असते तर अशा वेळेस तो नक्कीच घाबरणार. जो इथे चोर आहे तोही नक्की घाबरला इथे. पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. पण त्याला आता तसं दाखवायचं नव्हतं की मी खरंच हा बैल चोरलेला आहे म्हणून तो बड्या हिमतीने बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मालतीशी तो भांडूही लागला की हा तुझा बैल नाही, तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. आता इथे बघा, जो चोर व्यक्ती आहे तो पुन्हा भांडण करून मालतीला म्हणतो, हा तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे, मी याला लहानाचा मोठा केलेला आहे, असा कांगावा करू लागला. म्हणजे काय, तो खरे बोलण्याचं नाटक करू लागला, खरे बोलण्याचा आव आणू लागला. तर त्यावर काय म्हणते आता पुढे बघूया. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. आता नेमकं यांच्या बोलण्यामध्ये बाजारामध्ये असलेले जे लोक आहेत ते आजूबाजूला जमा झाले. मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. आता मालतीची ते चतुराई, आपल्या पाठाचंच नाव आहे,
तर आता बघा, आपल्या जनावराला म्हणजे आपल्या बैलाला आपल्यासोबत नेण्यासाठी किंवा आपल्याला मिळवण्यासाठी तो बैल मालतीची आता इथे काय चतुराई दाखवते मालती बघायची आपल्याला. मालतीच्या लक्षात आले हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नहीं, काहीतरी युक्ति केली पाहिजे. अब यहाँ पे कुछ आइडिया जैसे कुछ नया सा करने का यहाँ मालती सोचती है और उसके दिमाग में कुछ तो भी आता है. जैसे कि तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात धरला. वो मालती झट से बैल की दोनों आंखें ढांक लेती है. उसके बाद क्या होता है देखते हैं. मालती फिर पूछती है, सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा. मालती ने चोराला विचारले. अब यहाँ मालती की चतुराई देखते हुए दोनों की दोनों आंखें जो बैल की है वो ढांक लेती है और फिर चोर से वो प्रश्न करती है कि बता इस बैल की कौन सी आंख अंधी है, डावा की उजवा. मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. अब यहाँ पे जो चोर है वो घबरा जाता है कि सच में ये बैल की कौन सी आँख अंधी है, मुझे तो नहीं पता. लेकिन वो गलती से उत्तर यह देता है कि माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. अब यहाँ पे चोर ये कहता है कि मेरा जो बैल है उसका बायां आँख यह अंधा है, ऐसा यहाँ पे चोर कहता है. नक्की ना बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर तो माझा आहे, मालती म्हणाली. चोराने थोडा विचार केला. आता इथे मालती आपली चतुराईचा आपल्या इथे युक्तीचा वापर करून त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न करते की नक्की ना बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा नाही तर माझा आहे, असं त्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करते. आता बघा पुढे काय होते. चोराने थोड़ा विचार केला, त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. अब यहाँ पे जो चोर है वो कन्फ्यूज हो जाता है. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नहीं नहीं, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. अब वो चोर को क्या लगता है कि नहीं नहीं, ये जो औरत जो ये बोल रही है ये मुझे फंसाने का काम कर रही है. इस बैल का बायां नहीं दायां जो आँख है वो अंधा है, ऐसा वापस वो मालती को कहता है. नहीं नहीं, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. अब यहाँ कहता है वो चोर कि नहीं नहीं, मेरे बैल की जो दाई आँख है वो अंधी है. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हाथ बाजूला केला. अब जैसे ही चोर ये कहता है कि नहीं मेरे बैल का दायां आँख ये अंधा है, वैसे ही मालती बैल के आँखों से अपना हाथ हटाती है और फिर क्या होता है देखते हैं. अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. आता भंबेरी म्हणजे काय इथे खूप गोंधळून जाणे. अब यहाँ पे जैसे ही मालती जो जवाब देती है वो जवाब सुनकर वह जो है चोर है ये बहुत कंफ्यूज हो जाता है या फिर उसे आगे क्या बोला जाए ये नहीं सूझता. लोकांसमोर चोराची लबाडी उघडीस आली. अब ये जो चोर है वो सबके सामने क्या बोलना इसके लिए कंफ्यूज हो जाता है. तो जो भी उसका झूठापन रहता है वो झूठापन सारे लोगों के सामने आ जाता है. उसके बाद क्या होता है देखते हैं. अभी सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. अब जिस तरीके से एकदम शून्य वक्त में अब आगे क्या किया जाए, ऐसे शून्य वक्त में मालती ने अपनी बुद्धि का उपयोग करते हुए जो युक्ति यहाँ दिखाई है उस चतुराई की सारे के सारे लोग प्रशंसा करते हैं. चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. अब यहाँ पे जो चोर पकड़ा गया है वह उसको पुलिस के हवाले किया जाता है. मालती आणि मल्लन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. अब अपने बैल को लेकर मालती और मल्लन्ना घर आते हैं खुशी खुशी से. मुलांनो, खूप छान पाठ आज आपण इथे शिकलेलो आहे, मालतीची चतुराई. आणि नेमकं या पाठातून आपल्याला मालतीची कोणत्या पद्धतीची चतुराई आहे, बुद्धी स्तरावरची जी चतुराई तिने दाखवली आहे त्याचं नक्कीच कौतुक करण्यासारखं आहे. अगदी शून्य वेळेमध्ये तिने आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या चतुराईचा उपयोग करून आपल्या बैलाला तिने नक्की मिळवलं आणि जो चोर आहे त्यालाही पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर याचप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये कुठे काळी जर संकट आलं तर अशा वेळी नेमकं आपण काय उपाय म्हणून करायला पाहिजे, अशा वेळी काय आपण नेमकं करू तर ते बरोबर राहील, हा बुद्धिस्तरावर विचार करून आपणही त्याप्रमाणे त्या संकटातून बाहेर पडू शकतो.
तर याचप्रमाणे मालतीनही त्याचा उपयोग करून आपल्या बैलाला मिळवलं आणि हसी खुशी दोघेही आपल्या घरी गेले.